तर मुंबईतल्या आणि देशभरातल्या प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या चरणी अंबानी कुटुंबीय दाखल झालेले आहेत। देशभरातून दरवर्षी लाखोंच्या संख्येनं, कोट्यवधींच्या संख्येनं भाविक हे लालबागच्या चरणी लीन होत असतात। यामध्ये अनेक सेलिब्रिटी सुद्धा असतात आणि आज लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अंबानी कुटुंबीय तिथे पोहोचलेले आहेत। यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे अंबानी कुटुंबियांनी सोन्याचा मुकुट हा अर्पण केलेला आहे। तब्बल 20 किलोचा हा सुवर्ण मुकुट लालबागच्या राजाच्या जो मस्तकावर आहे तो आपल्याला त्यांनी अर्पण केलेला आहे आणि अतिशय मनोभावे गणरायाची पूजा अर्चा त्यांनी आपल्या घरी आधी केली। त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी ते आता या लालबागच्या चरणी दाखल झालेले आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की लालबागच्या राजाची जी ख्याती आहे ती जगभरात आहे। गणेशोत्सवाच्या काळात विशेषतः लालबागचं दर्शन घेण्यासाठी, या राजाचं दर्शन घेण्यासाठी, त्याचं लोभस रूप पाहण्यासाठी, त्याच्या चरणांवरती मस्तक टेकवण्यासाठी देशभरातून जगभरातून भाविक हे मुंबईत दाखल होत असतात। अगदी तासंतास रांगेमध्ये उभं राहून या राजाचं दर्शन घेतलं जातं। मनोभावे त्याच्याकडे गाऱ्हाणं मांडलं जातं। आपली सगळी दुःख वेदना जे सगळं असेल ते राजाच्या या चरणापुढे व्यक्त केलं जातं, त्याला सांगितलं जातं आणि तोच खरा विघ्नहर्ता आहे। तोच आपल्याला या सगळ्या संकटातून दुःखातून दूर करेल अशी भावना सगळ्या भाविकांची असते। आणि लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती जगभरात प्रसिद्ध असते। दरवर्षी वेगळ्या पद्धतीनं ती मूर्ती आणि सगळा जो माहोल असतो तो केलेला असतो। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, लालबागच्या चरणी अंबानी कुटुंबीय दाखल झाले। आपण इथे दृश्य पाहतो लालबाग मार्केटमध्ये, लालबाग राजा दरबारामध्ये रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेशभाई अंबानी हे दाखल झालेले आहेत। कुटुंब इथे दाखल झालेले आहेत। आपण दरवर्षी पाहतो लालबागच्या राजाचे भक्त आहेत मुकेशभाई अंबानी आणि ते दरवर्षी आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि त्याचबरोबर लालबागच्या राजाच्या आरतीमध्ये देखील ते सहभागी होत असतात। पुढील काही क्षणांमध्ये मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय लालबागच्या राजाच्या स्टेजवरती येतील आणि ते इथे आरतीमध्ये सहभागी होणार आहेत। आपण इथे पाहू शकतो दररोज लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखोंच्या संख्येने गणेश भक्त येत असतात आणि या गणेश भक्तांच्या सोबत रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे देखील लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी दरवर्षी येतात। आपल्या कुटुंबासह येतात आणि आज देखील ते इथे दाखल झालेले आहे। मोठ्या संख्येने इथे गर्दी जी आहे गणेश भक्तांची उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात लालबागच्या राजाची आरती होणार आहे आणि या आरतीमध्ये रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह सहभागी होणार आहेत। यावर्षी खरं तर अंबानी कुटुंबियांनी एक भेट दिली आहे लालबागच्या राजाला। सुवर्ण मुकुट आहे ज्याची खूप चर्चा आहे। उदय, काय वैशिष्ट्य? बरोबर आहे, आपण लालबागच्या राजाची वास्तव्यपूर्ण मूर्ती पाहतोय आणि आज वास्तव्यपूर्ण मूर्तीवरती जो राजमुकुट आहे तो राजमुकुट अंबानी कुटुंबियांनी म्हणजेच रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने इथे अर्पण करण्यात आलेला आहे। लालबागच्या राजाच्या मस्तकावरती आपण इथे पाहू शकतो की एकूण 16 कोटी रुपयांचा हा राजमुकुट आहे। 20 किलो सोनं असलेला हा राजमुकुट आहे जो पहिल्यांदा लालबागच्या राजाच्या मस्तकावरती विराजमान झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। लालबागच्या राजाचे निस्सिम भक्त अंबानी कुटुंब आहे। दरवर्षी न चुकता अंबानी कुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात। यंदा देखील लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अंबानी कुटुंबीय लालबागच्या राजा दरबारात दाखल होत आहेत। आपण इथे पाहू शकतो त्यांचे संपूर्ण कुटुंब जे आहे ते इथे पोहोचलेले आहे। थोड्याच वेळात ते स्टेजवरती येतील आणि लालबागच्या राजाच्या आरतीमध्ये ते सहभागी होणार आहेत। अगदी खरं आहे की लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक हे तिथं दाखल होत असतात। पण यावर्षीच्या गणेशोत्सवाचं नेमकं वैशिष्ट्य काय सांगता येईल उदय? यंदाच आपण लालबागच्या राजाचा एकूण आपण जर देखाव पाहिला तर एक मयूर महल जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे आणि मयूरासनावरती लालबागचा राजा विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतो। उदय माफ करा, मी तुम्हाला थांबवतो कारण आपल्यापर्यंत दृश्य पोहोचतायत। अंबानी कुटुंबीय
विशेषतः रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्याचबरोबर त्यांचे पुत्र अनंत अंबानी सुद्धा लालबागच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल होत आहेत। गर्दीतून वाट काढत ते पुढे येत आहेत। अनेक जण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी तिथं मोबाईलसह सरसावत आहेत। आणि आताच उदयनं सांगितलं त्याप्रमाणे लालबागचे निस्सिम भक्त आहेत अंबानी कुटुंबीय। उदय, तुम्ही सांगत होतात लालबागचं वैशिष्ट्य या वर्षीचं। लालबागच्या राजाने आपण पाहतोय की पहिल्याच दिवसापासूनच लाखोंच्या संख्येने गणेश भक्त सणावरती नतमस्तक होण्यासाठी इथे आलेले आहेत। पहिल्याच दिवशी जवळपास 20 लाखांहून अधिक गणेश भक्तांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि दररोज आपण एकूण पाहतोय की 10 ते 15 लाखांच्या दरम्यान गणेश भक्त दररोज लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। आता तर गौरी गणपतींचं देखील विसर्जन होत आलेलं, त्यामुळे आता मोठ्या संख्येने कोकणातील गणेश भक्त जे आहेत ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। आणि आपण पाहतोय की अंबानी कुटुंबियांनी देखील त्यांच्या घरी म्हणजे अँटिलियाच्या राजाची स्थापना केलेली आहे। तिथे देखील मोठ्या संख्येने नेते असतील, अभिनेते असतील, अनेक मोठे राजकीय नेते असतील, सर्व क्षेत्रातील दिग्गज लोक अँटिलियाच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात। त्यांचा 1.5 दिवसाच्या गणपतीचं म्हणजे अँटिलियाच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतर अंबानी कुटुंबीय हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात। त्यानुसार आज लालबागच्या राजाच्या चरणी अंबानी कुटुंब जे आहे ते नतमस्तक होण्यासाठी आणि लालबागच्या राजाची आरतीमध्ये